नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. राज्य महिला आयोग, त्याचबरोबर पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यवारी हा उपक्रम आम्ही गेली 4 वर्षापासून सुरू केलेला आहे. आज हा आरोग्यवारीचा कार्यक्रम आपल्या निमगाव केतकी येथे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचबरोबर माझ्या सदस्य सचिव नंदिनीजी आवडे मॅडम, प्रदीपदादा गारडकर, माझ्या उपसचिव पद्मश्रीजी बैनाडे, मुंबईवरून या ठिकाणी आलेला माझा राज्य महिला आयोगाचा संपूर्ण स्टाफ, जयसिंगजी गिरासे, जीवनजी बनसोडे, सचिनजी खुटे, तुषारजी जाधव, हनुमानजी कोगाटे, प्रवीणजी डोंगरे, साधनाताई केकान, शालिनीताई भोम, परदेशीताई, निलोफरताई, विधी सेवा प्राधिकरण म्हणून ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व सहकारी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या सर्वांच्या आणि विशेषतः मामांच्या लाडक्या बहिणी, एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी. मामांनी आल्यापासून 3 ते 4 वेळा मला सांगितलं, ताई मी इथं बसलोय ते केवळ आणि केवळ माझ्या या लाडक्या बहिणींमुळे बसलोय. आणि खऱ्या अर्थानं जो सन्मान आहे तो माझा सत्कार किंवा सन्मान हा महत्वाचा नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिलेला सन्मान महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून अभिनंदन करते. अतिशय योग्य माणूस योग्य ठिकाणी आपण निवडून दिल्यामुळे इंदापूर तालुक्याचा विकास आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय. म्हणून मामांची छोटी बहीण म्हणून या सगळ्या लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते. अवकाचा संसार सुखाचा करेल आनंद भरीन तिने लोके, असं म्हणत ही देहू आळंदीची वारी पंढरपूरला निघाली. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मला हा समाज सुखमय करायचा असेल, आनंदमय करायचा असेल तर मला या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि माझं माहेर पंढरपूर आहे, तिथं जाऊन मला विठुरायाला भेटलं पाहिजे आणि त्याची जी ऊर्जा आहे ती घेऊन मी हा समाज आनंदमय करेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही आपली वारी ही पंढरपूरला निघालेली आहे. देहू आळंदीवरून 22 दिवस ही वारी पंढरपूरला पोहोचते. त्यापूर्वी संत मुक्ताबाईंची वारी ही मुक्ताईनगरवरून निघते. नाशिकवरून निघणारी वारी आपल्या अगोदर 10 ते 12 दिवस निघते. आणि अशा वेगवेगळ्या भागामधून येणाऱ्या वारी या जवळजवळ 30-35 दिवस पायी चालत असतात. ऊन वारा पाऊस झेलत पंढरीच्या विठुरायाची आस घेऊन आणि दर्शनासाठी निघालेली ही वारकरी खऱ्या अर्थानं संप्रदायाचा फार मोठी परंपरा घेऊन चाललेली आहे. देशामधला एकमेव वारी हा कार्यक्रम असा आहे ज्यामध्ये कोणतीही इव्हेंट टीम नाही, कोणताही मोडक्या नाही, कोणती मॅनेजमेंट टीम नाही, पण एक संत एक लई शिस्तबद्ध पद्धतीने लाखो संख्येचे वारकरी ज्या पद्धतीने पंढरपूरला पोहोचतात ही अध्यात्माची ताकद आहे. आणि ही अध्यात्माची ताकद खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा आयुष्य जगायचं कसं हे शिकवते. श्रीमुक्तीची चळवळ संत जनाबाई असेल, संत मुक्ताबाई असेल यांनी या वारीच्या माध्यमातून दिली. वारीने तुम्हाला मला समानता शिकवली. वारीमध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकत्र येतो, एकत्र चालतो, एकोप्याचा संदेश देतो. पण या वारीमधून चालत असताना मामा माझं माहेर हे वारकरी संप्रदायाचं, माझे काका इथं बसलेत पोपटराव बोराटे, आता ते पुणे जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती प्रदीपदादांनी केली. हा माझा वारकरी संप्रदायाचा परिवार. लहानपणापासून वारीच्या निमित्तानं मी या सगळ्यांमधून एक दिवस वारीत चालत असते. पण ज्यावेळेस वयात येताना मला जाणवलं की इतक्या दिवस वारीत चालणाऱ्या महिला आणि या महिला भगिनी वारीत चालत असताना एकदा तरी त्यांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. पण मग या वारीत चालताना मासिक पाळीला सामोरं जावं लागत असेल त्यावेळेस त्यांची किती अडचण होत असेल, त्यांना काय सुविधा दिल्या असतील. आणि खऱ्या अर्थानं तिच्या मनाची कुचंबणा असते, मला वारी तर पूर्ण करायची पण मासिक पाळीमध्ये मी ही वारी पूर्ण कशी करू, वेदना होतात, त्रास होतात, यामध्ये मला पुढे चेंजिंग रूम मिळेल का, थोडासा क्षण
तुमचा विसावा मिळेल का, आसरा मिळेल का. आणि तरी सुद्धा माझी ही भक्तिभावाची वारी आहे. शेवटी माझ्या गर्भाचा रंग लाल आहे आणि या गर्भाच्या लाल रंगातून या सृष्टीची निर्मिती होते. त्याच्यामुळे ही वारी सुद्धा माझी पूर्ण झाली पाहिजे, ती भक्तिभावाने झाली पाहिजे. आणि मनामध्ये असा विचार असताना योगायोगाने आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली आणि पहिल्या वर्षापासून आम्ही आरोग्य वारी सुरू केली. यामध्ये वारीत चालणाऱ्या या माय माऊलींसाठी आम्ही दर 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती सॅनिटरी नॅपकिन वेटिंग बर्निंग मशीन, त्यांच्यासाठी चेंजिंग रूम आणि त्याच पद्धतीने आपण हिरकणी कक्ष पाहतो. यामध्ये संधा मातांसाठी असलेला हिरकणी कक्ष असेल, आरोग्य कक्ष, प्राथमिक आरोग्य तपासणी आणि या सगळ्यांमध्ये या माय माऊली चालत असताना त्यांना या सुविधा देणं ही आपली जबाबदारी आहे हे मला जाणवलं. आणि गेली 4 वर्षापासून अतिशय उत्तमरित्या नियोजन राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन केलं जातं. या ठिकाणचा गिरासे साहेब असेल किंवा आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग आहे, आमच्या आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहेत, अतिशय उत्साहाने हे सगळं नियोजन पार पाडतात. आणि या सगळ्या वाटचालीमुळे खऱ्या अर्थानं वारीत चालणाऱ्या महिलांची वारी ही उत्तमरित्या पार पडते. आणि म्हणून आपले हे आशीर्वाद खऱ्या अर्थाने पंढरीच्या विठुरायापर्यंत या वारकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील मिळतात. प्रश्न अनेक आहेत. आत्ताच या ठिकाणी हुंडाबळीवरती आपण एक पदनाट्य पाहिलं. प्रश्न फार बिकट आहे आणि म्हणून मला इथं बसलं तेव्हा मामांनी विचारलंय की ताई काय अपेक्षा, म्हणजे तुम्ही आरोग्यवारी करता. आरोग्यवारी ही आरोग्यासाठी आहे, पण आता आम्हाला मनाची सुद्धा वारी करावी लागणार आहे. कारण एकीकडे आमचं चांद्रयान यशस्वी होत आहे म्हणून आम्ही आनंद साजरा करतो, त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर आमच्या महिला भगिनी लिडरशिप करून पूर्ण करतात. पण दुसरीकडे आजही आमचे प्रश्न मात्र सुटलेले नाही. आजही अंधश्रद्धा आमच्या पायामध्ये बेड्या घालून आमच्या भोवती फिरतात. आजही आमच्याकडे हुंडाबळी मोठ्या प्रमाणात होतात. आजही आमच्याकडे बालविवाह होतो. आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो. मामा, मला खेदाने आणि खंताने सांगावं लागतं, मी पुणेकर आहे. जन्म शिक्षण सासर माहेर माझं पुण्यातलं आहे. विद्येचे माहेरघरामध्ये आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अज्ञानाच्या अंधारातून आम्हाला बाजूला करून ज्ञानाचा प्रकाश दाखवला. पण या पुण्यामध्ये आजही मुलींची संख्या कमी आहे. दुर्दैवाने आम्ही शिक्षित झालो, पण सुशिक्षित झालो की नाही हा आत्मचिंतनाचा विषय. म्हणून या ठिकाणी बसलेल्या मातृशक्तीला मी खऱ्या अर्थानं विनंती करायला उभी राहिली आहे की इथून पुढे आपल्याला या विचारांची जर सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासून करावी लागेल. आणि म्हणून गर्भात वाढणारा गर्भ, पोटात वाढणारा गर्भ, तो मुलाचा असो किंवा मुलीचा, सासरच्या लोकांना खडसावून सांगावं लागेल, माझ्या गर्भात वाढणारं लेकरू कोणतंही असू दे, मुलीचा किंवा मुलाचा गर्भ असू दे, मी तिला जन्म देईन, मी अबॉर्शन करणार नाही. मुलीच्या जन्माचं स्वागत या आईने जर ठणकावून केलं तर खऱ्या अर्थानं आपण पण मातृत्व आहे. आपल्यालाही जन्म देताना आपल्या आई वडिलांनी असा विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे आता या मातृशक्तीने पुढे आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्या तालुक्यामध्ये अबॉर्शन झालं नाही तर शेजारच्या तालुक्यामध्ये जातात, जिल्ह्यात झालं नाही तर शेजारच्या जिल्ह्यात जातात आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडतात. आम्हाला सातबाऱ्यावरती नाव पाहिजे, दारावरच्या पाठीवरती नाव पाहिजे. आणि मग ही मानसिकता कुठली? म्हणून मी काय सांगते, मामा, आमचं राज्य महिला आयोग पुरुषांच्या विरोधात नाहीये, आम्ही विकृतीच्या विरोधात लढतोय. आणि म्हणून मी काय सांगते, आमच्या महिला भगिनीच आमच्या वैरी आहेत खरंच पाहिलं तर. पतीच्या निधनानंतर आमच्या कपाळाचा कुंकू पुसायला कोणी पुरुष पुढे येतो का? नाही येत. पण पतीच्या निधनानंतर त्या माऊलीच्या कपाळाचा कुंकू पुसायला आमच्यातलीच महिला भगिनी कोणीतरी पुढे येते. बरोबर ना? आता या महिला भगिनी ठरवलं पाहिजे, पतीच्या निधनानंतर तिला तिच्या आयुष्याची लढाई लढायची असते, मुलांना बरोबर घेऊन जगायचं असतं. चारो बाजूला इतका काळोख असतो, अंधार असतो, कोणती आर्थिक सोर्स नसतो. अशा वेळी समाजाचे टक्के टोपणे खाऊन अवेलना सहन करून तिला जगायचं असतं. म्हणून खऱ्या अर्थानं तिच्या कपाळाचं कुंकू न बसता आपण तो संकल्प केला पाहिजे. विधवा प्रथाच्या विरोधातली लढाई सुद्धा आम्ही आजही लढतोय. 250 वर्ष पूर्ण झाले. सावित्रीबाईंनी त्यावेळेस विधवा प्रथेच्या विरोधात आवाज उठवला होता, पण अजूनही आमच्यामध्ये ती मानसिकता बदललेली नाही. म्हणून तुम्ही
येताना सुद्धा त्या माऊलीला 4 वेळा मागे पुढे पाहावं लागतं. आजही आमच्या मनामध्ये विचार येतो आणि म्हणून ही लढाई आम्हाला त्याच्यासाठी लढावी लागेल. याची सुरुवात एक मातृत्व म्हणून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मुलीच्या जन्माचं स्वागत आम्हाला करावं लागेल आणि याच्यासाठी आई म्हणून पुढे आलं पाहिजे. हुंडा देणारा इतकाच घेणारा सुद्धा दोषी आहे. त्याच्यामुळे कुठेही हुंडा देत असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला तातडीने कळवा, त्यांच्यावर गुन्हा नोंद होतो. लग्नाच्या बोहल्याच्या बाजारामध्ये आपल्या मुलीचा लिलाव मांडण्यापेक्षा आमच्याकडे आधी समाजामध्ये एक विकृती आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही पैसे साठवत नाही, तितके पैसे तिच्या हुंड्यासाठी साठवतो आणि कुठेतरी ही मानसिकता बदलली पाहिजे. आता त्या आईने पुढे येऊन सांगितलं पाहिजे की मी माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करेल, तिला स्वतःच्या पायावर उभं करेल आणि मगच तिची सासरी पाठवणी करेल. तिला हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही, हा संकल्प आमचा सगळ्या आईचा असला पाहिजे. तर या विकृत मनोवृत्तीचा आपण बिमोड करू शकतो. ग्रामीण भागामध्ये आजही बालविवाह होतात. मला आई वडिलांची अक्षरशः विचारांची कीव वाटते. बऱ्याच ठिकाणी आई वडील मुलीच्या जन्म दाखल्यावरची तारीख बदलतात आणि ते लग्न पार पाडतात. 17 वर्ष 6 महिने, 17 वर्ष 8 महिने, 16 वर्ष 9 महिने इतका जर तिचा काळ असेल तर तिचा 18 वर्ष दाखवण्यासाठी जन्म दाखल्यावरच्या तारखा आई वडील स्वतः बदलतात. काय मिळवतो आपण? कमी वयामध्ये मुलीचं लग्न झालं तर तिला माता मृत्यू बालमृत्यूला सामोरं जावं लागतं आणि म्हणून हे सगळे प्रश्न आपल्या आजूबाजूला फेर धरून नसतात. आज आता हे प्रश्न सोडवायचे असेल, कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करतच आहे, पण आम्ही काय केलं पाहिजे? आमची देखील आई म्हणून तितकी जबाबदारी आहे आणि म्हणून आमच्यातल्या बाईमधल्या आईने आता पुढे येऊन ठामपणे सांगितलं पाहिजे, माझ्या आयुष्याची लढाई मी लढावी आणि यासाठी मी सक्षमपणे काम करेन. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तुमच्याकडून आम्हाला फार मोठ्या अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये जर कोण पोहोचत असेल आणि ग्राउंड लेवलला जर कोणी असेल, कोणाचा संपर्क असेल तर तुमच्या या माय माऊलींचा आहे. त्याच्याबद्दल तुमचं मी मनापासून कौतुक करेल. तुमच्या विश्वासावर आम्ही सगळ्या योजना या जनतेपर्यंत पोहोचवत असतो. इतकंच काय, अगदी गरोदर महिलांची नोंदणी सुद्धा आपल्या माध्यमातून केली जाते आणि म्हणून ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी डीएसला आम्ही सांगत असतो की 3ऱ्या महिन्यापर्यंत महिलांची गरोदरपणाची नोंदणी होते, 4थ्या महिन्यात सुद्धा होते, पण त्यानंतर ती महिला आपल्याकडे येण्याची बंद होते. याचा अर्थ कुठेतरी जाऊन तिने गर्भनिधन चाचणी केलेली आहे आणि मुलीचा गर्भ आहे म्हणून तो गर्भ पाडलेला आहे हे सुद्धा आमच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांपर्यंत माहिती असते. म्हणून समाजाचा विकास करत असताना आमच्या या माऊली हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तुमच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने या विकृतीच्या विरोधात लढायचं आणि म्हणून आता एकत्र येऊ, ही लढाई आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, बालविवाह असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, या सगळ्यांच्या विरोधात लढत असतो, काम करत असतो. कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबत सुद्धा मला आवर्जून सांगायचंय, कोणत्याही महिलेच्या कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार असेल तर तिला आवर्जून सांगा, तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा, तिचा भरोसा सेल आहे. आमची खाकीवरती या ठिकाणी मगाशी बसलेली होती. भरोसा सेलमध्ये जाऊन तुमची जी काही तक्रार आहे ती तक्रार नोंद करायला आग्रह करा. कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून अनेक घटना घडत असतात, पण दोन्ही कुटुंबांना एकत्र करून आपल्याला सामोपचाराने त्या कुटुंबाला एकत्र आणता आलं पाहिजे आणि म्हणून तुमचा आग्रह असला पाहिजे. माझ्यावर अन्याय अत्याचार होतो तर मला पोलीस स्टेशन असेल, भरोसा सेल असेल, फॅमिली कोर्ट असेल यांची मदत घेऊन यामधून मार्ग काढायचा. म्हणून आता आपली लढाई सुद्धा सुरू आहे. आरोग्यवारी पूर्ण करत असताना देहू आळंदीचे निघालेले वारकरी ही पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनालाही पोहोचतील. तशीच आता आपल्या विचारांची वारी सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायची आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. या निमित्तानं मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करते की जनजागृती ही आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. वारीच्या निमित्तानं आपण आरोग्याची काळजी घेऊयात, पण मन सुद्धा सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात. म्हणून समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या विरोधाची लढाई लढण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊयात आणि ही लढाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घेऊन हा आपला जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करूयात. यामध्ये मामा आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये 67 हिरकणी कक्ष आहेत.
21,438 ही आमच्या महिलांसाठी असलेल्या शौचालयाची संख्या, नाणीघरांची संख्या 1,832, वैद्यकीय पदक 126 आहेत, ॲम्ब्युलन्सची संख्या म्हणजे 102 क्रमांक आणि 108 क्रमांक 113 आणि 55 आहेत, आरोग्य दूत 50 आहेत, स्थानिक उपचार केंद्र 81 आहेत, उपजिल्हा रुग्णालय 8 आहेत आणि उपकेंद्र 33 आहेत. या ठिकाणी ह्या सगळ्या सोयी सुविधा पुण्यामध्ये दिल्या. सातारामध्ये 24 हिरकणी कक्ष आहेत, 5,400 शौचालयाची संख्या आहे, 872 नाणीघरांची व्यवस्था ही महिला भगिनींसाठी केलेली आहे. 15 वैद्यकीय पदक आहेत, 7 ॲम्ब्युलन्स आहेत, आरोग्य दूत 48 आहेत, स्थानिक उपचार केंद्र 2, उपजिल्हा रुग्णालय 1 आणि उपकेंद्र 3 आहे. सोलापूरमध्ये 105 हिरकणी कक्ष आहेत, 4,150 शौचालयांची संख्या आहे, 750 नाणीघरांची व्यवस्था ही महिला भगिनींसाठी केलेली आहे. 82 वैद्यकीय पदक आहेत, 119 102 क्रमांकाचे ते 108 क्रमांकाचे 21 ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. 121 आरोग्य दूत आहेत, 143 स्थानिक उपचार केंद्र आहेत, 3 उपजिल्हा रुग्णालय तर 430 उपकेंद्र आहेत. एकूण दोन्ही पालखी मार्गावरती दिलेली सुविधा ही मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनींसाठी आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून या सुविधा महिला भगिनींपर्यंत पोहोचावी. महिलांची ही वारी भक्तिमय आहेच, त्याचबरोबर ती आरोग्यमय देखील व्हावी हा संकल्प या निमित्तानं आपण सगळेजण करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात लढण्यासाठीचा वारी बरोबरचा आपला संकल्प आपण पूर्ण करूयात आणि खऱ्या अर्थानं हाच विचार पंढरीच्या विठुरायाची सेवा देण्यासाठी मला असं वाटतं. वारकरी म्हणून भक्ती मार्गाने आपण गेलो तर एखाद्या वेळेस पंढरीच्या विठुरायाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण वारीमध्ये चालणाऱ्या एखाद्या महिला भगिनींना आपल्यामुळे आरोग्य, सुरक्षितता आणि सेवा मिळाली तर हेच आपल्या पांडुरंगाचं दर्शन असेल असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून या विठुरायाच्या दर्शनाचा प्रयत्न पुरेपूर आपण या वारीच्या माध्यमातून करावा. तितकंच या निमित्ताने मी सांगते. पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या सदस्य सचिव नंदिनी मॅडम असतील, उपसदस्य सचिव आमच्या पद्मश्री मॅडम असतील, गेल्या 2 दिवसापासून त्या दोघी या ठिकाणी आहेत. हे सगळं नियोजन पाहतात अतिशय उत्तमरित्याचं नियोजन त्यांनी या भागामध्ये केले आणि त्यांना सहकार्य करणारे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आमचे बिरासे सर आणि त्यांचं जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी परिवेशिका, मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. कोणताही उपक्रम एकट्या दुकट्याने यशस्वी होत नाही, सगळ्यांचे हात एकत्र लागले तर शेवटी एकत्रितरित्या हा कार्यक्रम यशस्वी होतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.